महामुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी शक्ती चक्रीवादळाचा धोका आता टळलेला आहे। मोठी बातमी, अरबी समुद्रामध्ये शक्ती चक्रीवादळ तयार होणार नाही असं सुद्धा हवामान विभागानं आता स्पष्ट केलंय। शक्ती चक्रीवादळ मुंबई, कोकण किनारपट्टी आणि गोव्याला धडकण्याचा अंदाज वर्तवला गेलेला होता। शक्ती चक्रीवादळाचा धोका टळलेला असला तरी मुंबई आणि कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। मुंबई आणि ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर इकडे रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे। सर, नेमकं अरबी समुद्रातली स्थिती काय आहे आणि या चक्रीवादळाचं नेमकं काय, म्हणजे चर्चा कशावरून सुरू झाली आणि तशी काही आहे का शक्यता की जे मुंबईला पुढच्या 48 तासात त्याचा धोका निर्माण होईल? ओके, पहिली गोष्ट तर असे आहे की चक्रीवादळ वगैरे काही येण्याची शक्यता आता तरी अरबी समुद्रामध्ये दिसत नाही। अरबी समुद्रामध्ये एक डिप्रेशन मागच्या आठवड्यामध्ये होतं आणि ते पूर्वेकडं सरकून काल आणि परवा ते मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या रिजनवर आपल्याला दिसलं। आत्ता तरी चक्रीवादळाची स्थिती अरबी समुद्रात नाही आहे। शक्ती वादळाची जी चर्चा होती यापूर्वी कधी झालं होतं का, किंवा होण्याची शक्यता आहे 2-3 दिवसात? कारण मान्सून लवकर दाखल झालाय, त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत सगळ्या राज्यात। आजची उद्याची स्थिती काय आणि त्या वादळाबद्दल लोकांना किंवा नागरिकांना काय आव्हान करायचं? जसं मी सांगितलं की चक्रीवादळ तर येत नाहीये, अरबी समुद्रात सुद्धा येत नाही आणि बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा कोणतेही चक्रीवादळ आता येणाऱ्या 5 ते 7 दिवसांमध्ये तरी फॉर्म होताना दिसत नाहीये। जसं मी सांगितलं की डिप्रेशन होतं ते ऑलरेडी विरलेलं आहे किंवा सध्या आता बघाल तर एक बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आपल्याला आहे येणाऱ्या 24 तासांमध्ये। आणि या मान्सूनचे वारे जे आहे ते जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे आपण वेस्ट कोस्टला किंवा पश्चिम किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तिथं जास्त क्लाउड किंवा जास्त पाऊस एक्सपेक्ट करू शकतो येणारे 2 दिवस, आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये असण्याची शक्यता आहे। तर हे होते सानप सर, आणि येत्या 48 तासात चक्रीवादळ, शक्ती चक्रीवादळाची कुठलीही शक्यता आता तरी दिसत नाही आणि पुढच्या 8 दिवसात सुद्धा चक्रीवादळ येण्याची शक्यता नाही, अशी स्थिती कुठेही पाहायला मिळत नसल्याची माहिती देण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।